नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रणाली. आज मी तुमच्यासाठी एक नवीन सिरीज घेऊन आलेली आहे. ती म्हणजे हाऊ टू स्पीक इन इन्स्टंट इंग्लिश, आणि ते सुद्धा मराठीमध्ये, आणि ते पण एकदम बिगिनिंगपासून. तर मित्रांनो, आपण आपला व्हिडिओ सुरू करण्याआधी ना खाली जे सबस्क्राईब बटन दिलेले आहे ना, ते प्लीज त्यावर क्लिक करा, कारण जेणेकरून मी तुम्हाला असेच माझे रोज नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येईल किंवा तुम्हाला ते बघता येईल. तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आजचं आपलं पहिलं चॅप्टर आहे द बिगिनिंग, म्हणजे त्याची सुरुवात. जर आपल्याला इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन करायचं असेल किंवा इंग्लिशमध्ये आपल्याला जर एखादं संभाषण करायचं असेल तर ते कसं करायचं. सपोज जर दोन व्यक्ती एकमेकांसमोर असे आलेले आहेत किंवा दोन व्यक्ती एकमेकांसोबत असे भेटलेले आहेत, तर भेटल्यानंतर ते ज्याच्या त्याच्या संस्कृतीमध्ये किंवा ज्याच्या त्याच्या भाषेमध्ये त्यांनी एकमेकांसोबत संभाषण केलेलं आहे, हे आपण बरेच वेळेस बघितलं. पण आपल्याला आता इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन कसं करायचं, दोन व्यक्ती एकमेकांसोबत भेटल्यानंतर त्यांचं इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन कशा प्रकारे होते, हे आपल्याला आज इथे बघायचं आहे. तर आपण सर्वात पहिले अभिवादन या विषयावर बोलणार आहोत. अभिवादन म्हणजे एकमेकांसोबत कन्व्हर्सेशन किंवा संभाषण करणं. एकमेकांसोबत जेव्हा एकमेकाला भेटतात तर तेव्हा एकमेकांसोबत कशा प्रकारे बोललं जातं, कसं एकमेकांची चौकशी केलं जातं, हे आज आपण इंग्लिशमध्ये बघणार आहोत. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याचं कन्व्हर्सेशन बघणार आहोत. तर चला आपण आता सुरुवात करूया. तर सर्वात पहिले काय आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तर तेव्हा तुम्ही त्याला म्हणू शकता हॅलो. हो, कारण आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो किंवा एखाद्या व्यक्तीला आपण बोलतो, जेव्हा तुम्ही त्या समोरासमोर त्या व्यक्तीसोबत भेटसाल किंवा त्याला बोलसाल, तर त्याला सर्वात पहिले तुम्हाला काय म्हणायचं आहे, हॅलो म्हणायचं आहे. आणि तुम्ही हॅलो म्हणल्यानंतर तोही समोरचा तुम्हाला हॅलोच म्हणेल. आणि या हॅलो सोबतच आपण त्या व्यक्तीचं नाव सुद्धा घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, हॅलो कुंज, हॅलो मीरा, हॅलो राणी, हॅलो पनू, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. तर ह्याप्रमाणे आपण त्या व्यक्तीला बोलू शकतो. पण जर या उलट तुम्ही फार घाईत असाल किंवा तुम्हाला कुठं जायचं असेल किंवा तुमच्याकडं थोडाही वेळ नसेल, पण त्याच काळामध्ये किंवा त्याच वेळी तुम्हाला सपोज एखादा व्यक्ती किंवा तुमचा एखादा मित्र तुम्हाला भेटला असेल रस्त्यामध्ये आणि त्याला बोलायला तुमच्याजवळ 5 मिनिटंही वेळ नसेल, तर या अनौपचारिक परिस्थितीमध्ये तुम्ही त्याला हॅलो ऐवजी हाय म्हणू शकता. जसं की तुम्ही त्याला म्हणू शकता हाय कुंज, हाय मीरा, हाय राणी, एक्सेट्रा. कळतंय ना? तर आपण आता 2 गोष्टी पाहिल्या. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला अभिवादन करतो तर तेव्हा सुरुवातीला आपण त्याला हॅलो म्हणतो. पण आपण खूप घाईत असेल तर आपल्या जो बिलकुलही टाईम नसेल त्या गोष्टी बोलण्यासाठी किंवा त्याला, तर तेव्हा आपण त्याला हाय म्हणू शकतो. जसं की हाय कुंज, हाय मीरा, हाय रामू, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर आता यानंतर आपल्याला तिसरा पॉईंट बघायचा आहे. जर आपल्याला एखाद्या वेळेनुसार अभिवादन करायचं असेल, सपोज जर एखादा व्यक्ती आपल्याला म्हणजे वेळेनुसार भेटला असेल, सकाळी भेटला असेल, दुपारी भेटला असेल, संध्याकाळी भेटला असेल, तर आपण हे लक्षात ठेवायचं. जर एखादा व्यक्ती आपल्याला सकाळी भेटला असेल तर रात्रीच्या 12 वाजल्यापासून ते दुपारच्या 12 वाजेपर्यंत आपल्याला त्याला काय म्हणायचं आहे, गुड मॉर्निंग म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, गुड मॉर्निंग. आणि त्यानंतर दुपारच्या 12 वाजल्यापासून ते सायंकाळच्या 5 वाजेपर्यंत जर आपल्याला एखादी व्यक्ती भेटला असेल किंवा आपण एखाद्या व्यक्तीला भेटला असेल तर आपल्याला त्याला गुड आफ्टरनून म्हणायचं आहे. आणि सायंकाळ ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही गुड इव्हिनिंग आणि गुड नाईटचा वापर करू शकता. गुड इव्हिनिंग किंवा गुड नाईट म्हणू शकता. आणि आता यामध्ये 5 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही गुड इव्हिनिंगचा वापर करू शकता आणि 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही गुड नाईटचा वापर करू शकता. आणि आता हेच अभिवादन जर आपल्याला अनौपचारिक पद्धतीनं करायचं असेल, म्हणजे जर आता वेळेमध्ये आपल्याला एखादा व्यक्ती किंवा एखादा मित्र भेटला पण त्यालाही बोलायला त्याच वेळेमध्ये आपल्याकडे वेळ नाही किंवा आपल्याकडे टाईम नाही, आपण खूप घाईत असेल, तर आपण त्याला एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये बोलू शकतो. काय म्हणू शकतो आपण त्याला, मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग या 3 शब्दांचा आपण वापर करू शकतो. पण सपोज जर समोरचा व्यक्ती आपल्याला गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून आणि गुड इव्हिनिंग या भाषेत जर बोलत असेल तर आपल्यालाही त्याला त्याच भाषेमध्ये संभाषण करावं लागेल, त्याच भाषेमध्ये आपल्याला कन्व्हर्सेशन करावं लागेल. ते कसं, जर समोरचा तुम्हाला म्हणत असेल, सपोज ए बीला म्हणत असेल की गुड मॉर्निंग, तर बीनंही त्याला काय उत्तर द्यायचं, गुड मॉर्निंगच द्यायचं. ए बीला म्हणत असेल गुड आफ्टरनून, तर बीनंही त्याला गुड आफ्टरनूनच म्हणायचं. आणि बीला गुड इव्हिनिंग किंवा गुड नाईट म्हणत असेल तर बीने सुद्धा एला काय म्हणायचं, गुड इव्हिनिंग किंवा गुड नाईट. म्हणजेच अर्थात जसं की समोरचा आपल्याला ज्या
ज्या भाषेमध्ये बोलल समोरचा जर आपल्याला गुड मॉर्निंग म्हणत असेल तर आपल्याही त्याला गुड मॉर्निंग म्हणायचं, आणि तो सिम्पली भाषा वापरत असेल, नुसतं मॉर्निंग म्हणत असेल, त्याच्याकडे बिलकुलही अजिबात वेळ नसेल आणि तो मॉर्निंग म्हणत असेल तर आपल्यालाही त्याला मॉर्निंगच म्हणावं लागेल. आणि या मॉर्निंग समोर आपण त्याचं नाव पण असं घेऊ शकतो, जसं की मॉर्निंग जॉन, मॉर्निंग रीना, मॉर्निंग कून. आणि जर समोरचा म्हणत असेल गुड मॉर्निंग कूंज, गुड मॉर्निंग रीना, तर आपल्यालाही त्याला तसंच बोलावं लागेल, गुड मॉर्निंग फॉर एक्झाम्पल गुड मॉर्निंग रीना, गुड मॉर्निंग कूंज, असं. कळतंय ना? त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की जर एखाद्या व्यक्तीची आपल्याला जर विचारपूस करायची असेल, आता आपण भेटल्यानंतर आपण एखाद्या व्यक्तीला बोलतो, सर्वात पहिले आपल्याला काय बोलायचं आहे, त्याला हाय किंवा हॅलो म्हणायचं. त्यानंतर आपल्याला त्याला वेळेनुसार बोलायचं, म्हणजे सपोज आपण त्याला सकाळी भेटला असेल तर आपल्याला त्याला गुड मॉर्निंग म्हणायचं. आपण त्याला दुपारी भेटला असेल तर आपल्याला त्याला गुड आफ्टरनून म्हणायचं. आणि आपण त्याला संध्याकाळी किंवा रात्री भेटला असेल तर आपण त्याला गुड इव्हिनिंग आणि गुड नाईट म्हणायचं. त्यानंतर आपल्याला एखाद्या व्यक्तीची जर विचारपूस करायची असेल की तू कसा आहेस, आणि आपल्याला त्याला विचारायचं असेल की तू सध्या काय करतोस किंवा तू सध्या कसं आहे, तर हे जे वाक्य आहे ना, तर हे वाक्य आपण अभिवादनानंतर लगेचच बोलू शकतो. आता अभिवादनासाठी आपण कुठलं वाक्य वापरलं, हॅलो किंवा हाय वापरला. त्याच्यानंतर आपण गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग किंवा गुड नाईट याचा वापर केला. आता तिसरं वाक्य आपल्याला काय वापरायचं आहे, तिसरं वाक्य आपल्याला वापरायचं आहे, विचारायचं आहे. मराठीमध्ये आपण विचारतो की तू कसं आहे, तर आपल्याला ते इंग्लिशमध्ये विचारायचं. कसं विचारायचं? आता हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये 3 प्रकारे विचारू शकतो. सर्वात पहिला प्रकार आहे हाऊ आर यू, म्हणजे याचा अर्थ होतो तू कसा आहे. किंवा आपण हे अलग पद्धतीनं विचारू शकतो, हाऊ आर थिंग्स. किंवा तिसऱ्याही पद्धतीने आपण विचारू शकतो, हाऊ इज एव्हरीथिंग. म्हणजे आता या 3ही वाक्याचा अर्थ एकच होतो की तू कसा आहेस. तर आपल्याला आता समोरच्यानं विचारलं की तू कसा आहे, तर या तीन पद्धतीमध्ये आपण हे एक वाक्य विचारू शकतो की तू कसा आहेस. तर त्याच्यासाठी आपण काय वापरू शकतो, हाऊ आर यू, त्याच्यानंतर हाऊ आर थिंग्स, किंवा त्याच्यानंतर हाऊ इज एव्हरीथिंग. ओके, तर ह्या 3ही प्रश्नांचं उत्तर आपल्याला जर एकाच आन्सरमध्ये समोरच्याला द्यायचं असतं, म्हणजे या 3ही गोष्टीचा अर्थ काय होतो, एकच होतो की तू कसा आहेस. तर या 3ही प्रश्नांचं किंवा 3ही वाक्याचं उत्तर आपल्याला एकाच सेंटेन्समध्ये एकाच मिनिंगच्या यानं द्यायचं आहे. तर त्याला काय होईल, तू कसा आहे. आता आपल्याला जर म्हणलं मराठीमध्ये तू कसं आहे, तर आपण त्याला सांगतो की मी ठीक आहे, किंवा मी चांगलं आहे, किंवा सर्व काही ठीक आहे, किंवा नेहमी सारखंच, किंवा रोजच्या सारखं. तर आपल्याला त्याला कशा प्रकारे उत्तर देता येईल, तर आपल्याला त्याला सांगायचं आहे की आय एम फाईन, किंवा आपण नुसतं फाईनही म्हणू शकतो, किंवा नुसतं आपण त्याला फाईन थँक्सही म्हणू शकतो, किंवा आपण त्याला आय एम फाईन असंही वापरू शकतो. आणि याही पेक्षा जर एकदम सिंपली भाषेमध्ये आपल्याला त्याला जर सांगायचं असेल तर आपण त्याला ओके, आय एम ओके असंही म्हणू शकतो, किंवा आपण त्याला याही भाषेमध्ये बोलू शकतो की सेम ॲज युज्युअल, म्हणजे नेहमी सारखंच किंवा रोजच्या सारखं. तर आपण त्या व्यक्तीला एकदम सिंपली भाषेत सांगू शकतो की आय एम फाईन, किंवा आय एम ओके, किंवा आय एम सेम ॲज युज्युअल, म्हणजे नेहमी सारखंच, जसं रोजचं आहे तसंच मी आहे. तर त्यानंतर आता हे झालं, आपल्याला त्या व्यक्तीनं विचारल्यानंतर आपण त्याला उत्तर दिलं. आता एखाद्यानं जर आपल्याला बोललं तर आपणही त्या समोरच्याला विचारतोच ना की तू कसा आहेस, काय चाललं, किंवा कसं चाललं. तर आता हे सेंटेन्स झाल्यानंतर लगेचच आपल्याला सुद्धा त्या व्यक्तीची चौकशी करायची. ती कशी, तर आता त्यानं आपल्याला विचारलं की तू कसा आहेस, तर म्हणजे त्याचा क्वेश्चन होता की हाऊ आर यू, तर आपला आन्सर काय राहणार आहे, आय एम फाईन. आणि लगेचच आपण त्याला विचारायचं की हाऊ आर यू, म्हणजे तू कसा आहेस. त्यानं आपल्याला क्वेश्चन केला, आपण आन्सर केलं आय एम फाईन, नंतर आपण लगेचच क्वेश्चन केला की हाऊ आर यू, म्हणजे तू कसा आहे. तर या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा आपल्याला कशी राहायला पाहिजे समोरच्याकडून, किंवा त्यांना आपल्याला कसं आन्सर द्यायला पाहिजे की आय एम फाईन टू, TOO, आय एम फाईन टू, मी सुद्धा खूप छान आहे, किंवा मी सुद्धा खूप चांगली आहे. तर कळतंय ना, समोरच्या व्यक्तीनं आपल्याला विचारलं हाऊ आर यू, आपण आन्सर दिलं आय एम फाईन, आणि आपण समोरच्या व्यक्तीला विचारलं हाऊ आर यू, तर त्यानं काय उत्तर दिलं, तर तो पण म्हणेल का, तो असं बोलेल ना, हा मी सुद्धा ठीक आहे. तर या सुद्धासाठी आपल्याला TOO वापरायचं, म्हणजे कसं की आय एम फाईन टू. मित्रांनो, जर आपल्याला एखाद्याची ओळख करून द्यायची असेल किंवा एखाद्याची भेट करून द्यायची असेल तर तेव्हा आपण
अशी अशी ओळख करून देऊ शकतो, किंवा आपण असं म्हणू शकतो की आय वुड लाईक यू टू मीट माय फ्रेंड, म्हणजेच माझ्या मित्राला भेट. किंवा हेच वाक्य आपण एका वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो, ते असं की दिस इज माय फ्रेंड, म्हणजे हा माझा मित्र आहे. आता आपल्याला जर आपल्या एखाद्या फॅमिली मेंबरमध्ये किंवा एखाद्या रिलेटिव्हजमध्ये जर एखाद्या एकमेकांची ओळख करून द्यायची असेल किंवा एकमेकांची भेट करून द्यायची असेल, तर आपण एकदम साध्या आणि सिम्पली शब्दामध्ये ते कसं वापरू शकतो की दिस इज माय मदर, दिस इज माय फादर, दिस इज माय डॉटर, दिस इज माय सन, म्हणजेच हा माझा मुलगा आहे किंवा ही माझी आई आहे, हे माझी आई आहे किंवा हे माझे वडील आहे. तर या पद्धतीनं आपण असं एकमेकांसोबत एकमेकांची ओळख करून देऊ शकतो. तर आज आपण काय काय शिकलो. सर्वात पहिले आपण जर एखाद्याला अभिवादन करायचं असेल तर ते आपण 2 पद्धतीनं करू शकतो. सर्वात पहिले हॅलो, किंवा जर आपण एखाद्या घाईमध्ये वगैरे असेल तर त्यासाठी आपण हाय वापरला. त्यानंतर आपण वेळेनुसार जर एखाद्याला अभिवादन करायचं असेल तर त्यासाठी आपण गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हिनिंग किंवा गुड नाईट ह्या शब्दांचा किंवा या सेंटेन्सचा आपण उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर जर आपल्याला एखाद्याची चौकशी करायची असेल, एखाद्याला विचारायचं असेल की तू कसा आहे, तर त्यासाठी आपण हाऊ आर यू किंवा हाऊ अबाउट यू या सेंटेन्सचा वापर करू शकतो. आणि आपण त्याच्याकडून जर आपल्याला त्याच्याकडून त्याला जर प्रतिउत्तर द्यायचं असेल किंवा त्याला जर सांगायचं असेल की मी ठीक आहे, तर तेव्हा आपण काय वापरलं, आय एम फाईन, किंवा साधं ओके म्हणून आपण म्हणू शकतो, किंवा सेम ॲज युज्युअल, नेहमीसारखं किंवा रोजच्या सारखं असंही आपण बोलू शकतो. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी, हे सर्व पॉईंट पाहिले. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एखाद्याला शुभेच्छा देता वेळेस कुठले सेंटेन्स वापरायचे, किंवा एखाद्याचा निरोप घेताच कुठले शब्द वापरायचे, कुठले सेंटेन्स वापरायचे, किंवा एखाद्याचं अभिनंदन करण्यासाठी आपण त्याच्यासोबत कसं संभाषण करू शकतो, ह्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. तर जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये मला माझा हा व्हिडिओ आज तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की लिहून कळवा. थँक्यू.